शेवटचे 35 दिवस राहिले. या 35 दिवसांमध्ये तुमचा स्कोअर एकतर 99% पुढे जाऊ शकतो, एकतर त्याच्या आत येऊ शकतो. मुलांनो, जवळपास 5 ते 6 बॅचेस MST CET क्रॅश कोर्सच्या घेतल्या आहे आणि त्याच्या अनुभवावरून, त्याच्या मार्गदर्शनावरून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, जे तुम्ही जर का अप्लाय केल्या तर तुमचा स्कोअर 99%च्या पुढे हमखास फिक्स होऊ शकतो. गोष्ट कठीण नाही, फार सोपं आहे. 99% मिळवणं जर का तुम्हाला कठीण वाटत असणार तर ही गोष्ट फार चुकीची आहे. CETमध्ये 99% मिळवणं एकदम सोपी गोष्ट आहे. त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर स्टेप्स असणार, काही गोष्टी असणार, त्यांना तुम्हाला व्यवस्थित फॉलो करावं लागेल. पहिली गोष्ट, मुलांना तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा थेरॉटिकल पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. आता येणाऱ्या 35 दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, कुठली ट्रिक फॉलो करायची, किती प्रश्न सॉल्व करायचे, MCQ कशा पद्धतीने सॉल्व करायचे, कुठल्या चॅप्टरला किती दिवस द्यायचे, या सर्व गोष्टींचं डिस्कशन आपण आता करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघणार तरच गोष्ट कळणार, अन्यथा गोष्ट कळणार नाही. ठीक आहे. आता पहिली गोष्ट असणार आहे थेरॉटिकल पार्ट. मुलांना तुम्हाला थेरी कव्हर करणं अत्यंत गरजेचं आहे. नाही म्हटलं तरी आपल्याला जर का आपण केमिस्ट्रीची गोष्ट केली तर केमिस्ट्रीमध्ये 16 चॅप्टर्स 12वीला आहे आणि 9 चॅप्टर्स 11वीला आहे. असे ओव्हरऑल तुम्हाला 25 चॅप्टर्स आहेत. मग 25 चॅप्टर जर का करायचे म्हटले तर एका चॅप्टरला 2 दिवस दिले तर 50 दिवस लागणार आहे. मग सर आम्ही काय करायचं? मुलांना तुम्हाला काय करायचं आहे की हे जे 12वीचे चॅप्टर्स आहे, ज्यांचं वेटेज 80% असणार आहे, त्यांना तुम्हाला प्रत्येकी 2-2 दिवस देऊन द्यायचं आहे. म्हणजे इथं 16 दुने 32 दिवसांमध्ये तुमचं 12वीचं 80% वेटेज क्लिअर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर हे जे 9 चॅप्टर्स असणार आहे, तुम्हाला या 16 दिवसांमध्येच किंवा या 32 दिवसांमध्येच तुम्हाला हे 9 चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते कसं करायचं त्याचं नियोजन तुम्ही स्वतः करायचं आहे. कारण की महत्त्वाचं वेटेज असणार आहे आपलं 12वीला असणारे आपले 16 चॅप्टर्स. ठीक आहे. मग थेरी पार्टसाठी तुम्ही किती देणार आहे? सर आम्ही 2 दिवस देणार सर एका चॅप्टरला प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा एक चॅप्टर कंप्लीट करण्यासाठी. पहिली गोष्ट झाली थेरॉटिकल पार्टला तुम्हाला कसं अप्रोच करायचं आहे. मुलांना दुसरी गोष्ट असणार रिव्हिजन. अनेक विद्यार्थी अभ्यास एकदम व्यवस्थित करतात, सर्व गोष्टी करून जातात, पण शेवटी त्यांना मागे केलेल्या सर्व गोष्टींचा विसर पडतो. याच्यासाठी रिस्पॉन्सिबल एकच गोष्ट असते, ती असते रिव्हिजन. मुलांना रिव्हिजन करण्याची एक टेक्निक मी तुम्हाला सांगतोय. आता इमॅजिन करा तुमच्याकडे एक डे फर्स्ट आहे. आता डे फर्स्टला तुम्ही पहिल्या दिवशी मोल नावाचा टॉपिक केला, दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरा कुठला तरी टॉपिक केला. मुलांना ज्यावेळेस तुम्ही दुसरा कुठला टॉपिक करणार आहे तेव्हा तुम्हाला मोलची कन्सेप्ट पहिले रिवाईज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी कन्सेप्ट दुसऱ्या दिवशी करायची. मुलांना तिसऱ्या दिवशी तुम्हाला या दोन्ही टॉपिकचं आधी रिव्हिजन करायची. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा टॉपिक घ्यायचा आहे. मुलांना चौथ्या दिवशी तुम्हाला मागे केलेल्या तिन्ही टॉपिकची रिव्हिजन करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चौथा टॉपिक घ्यायचा आहे किंवा तिसरा टॉपिक घ्यायचा आहे. मुलांना 5व्या दिवशी तुम्हाला डे 1 to डे 4 पर्यंत केलेले सर्व टॉपिक्सची रिव्हिजन करायची. त्याच्यानंतर चौथा टॉपिक घ्यायचा आहे. आता असं करत करत होणार काय मुलांना, पहिले जो मोलचा टॉपिक केला होता त्याची जवळपास 4 वेळेस रिव्हिजन झाली, दुसऱ्याची 3 वेळेस झाली, तिसऱ्याची 2 वेळेस झाली, चौथ्याची 1 वेळेस झाली. असं करत करत तुम्ही जो मागे केलेला टॉपिक असणार आहे तो कम्प्लिटली रिवाईज होत जाणार आहे जसं जसं तुम्ही पुढे जात जाणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं मागील पण सर्व होणार आणि पुढे जाणार, ते पुढचं पण तुमचं लक्षात राहणार. तुम्हाला अशा पद्धतीने रिव्हिजनची टेक्निक यूज करायची. मग मी पहिली स्ट्रॅटेजी तुम्हाला थेरॉटिकल पार्ट कसा कव्हर करायचं ते सांगितलं, दुसरी गोष्ट तुम्हाला रिव्हिजन कशी करायची ते सांगितलं. या दोन्ही गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट MCQ सॉल्विंग. मुलांनो, MCQ सॉल्व न करता जर का तुम्ही CETची एक्झाम दिली तर सर्वात मोठी तुमची चुकी असणार आहे. कारण की CETमध्ये जे MCQज येतात ते सारखे मागच्या वर्षीचेच रिपीट होतात. ट्रेंड हा सेम असतो, फक्त व्हॅल्यूज चेंज असतात, थोडी कन्सेप्ट चेंज असते, पण ट्रेंड हा ओव्हरऑल सेम असतो. मुलांनो, ज्यावेळेस तुम्हाला MCQ सॉल्व करण्याची वेळ येणार आहे त्यावेळेस तुम्हाला आता बघा, आता तुमच्याकडे 35 दिवस अप्रॉक्सिमेटली शिल्लक आहे. आता या 35 दिवसांमध्ये तुम्हाला डेली प्रत्येक विषयाचे 30 MCQ सॉल्व करायचे, आता एका विषयाचे समजा तुम्ही 30 MCQ 35 दिवसांसाठी केले तर तुम्ही फिजिक्सचे 950 MCQ झाले असणार, तुमचे केमिस्ट्रीचे 950 झाले असणार,
बायोलॉजीचे 950 झालेले असणार आणि मॅथ्सचे देखील 950 MCQs झालेले असणार. सर MCQs कुठले सॉल्व्ह करायचे? मुलांना तुम्हाला पर्टिक्युलरली आताच्या काळामध्ये PYQs जे मागच्या वर्षी आलेले प्रश्न आहे त्यांच्यावर फोकस करायचा आहे आणि एकच कन्सेप्टचा सारखा 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे नाही. प्रत्येक वेगवेगळ्या कन्सेप्टचा वेगवेगळा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे 30 प्रश्न तुम्हाला असे निवडायचे. मुलांनो जर का विचार केला तर येणाऱ्या 35 दिवसांमध्ये प्रत्येकी 950 950 950 950 असे ओव्हरऑल तुमच्याकडे जवळपास 4000 एवढे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केलेले असणार आहे. मुलांनो मॅथ्समध्ये 50 प्रश्न येणार आहे. हे 50 प्रश्नांसाठी तुम्ही 950 प्रश्नांची तयारी केली आहे. हे 50 प्रश्न लहान मुलांची गोष्ट होणार आहे, इझिली सॉल्व्ह होणार आहे. मुलांनो फिजिक्समध्ये 50 प्रश्न येणार आहे. या 50 प्रश्नांसाठी तुम्ही 950 प्रश्न सॉल्व्ह केले. इझिली 50 प्रश्न जे येणार आहे एक्झाममध्ये ते तुमच्याकडून होणार म्हणजे होणार. मुलांनो केमिस्ट्रीमध्ये येणारे 950 प्रश्नांपैकी तुम्हाला 950 प्रश्नांपैकीच तुम्हाला 50 प्रश्न बघायला मिळणार आहे. मुलांनो बायोलॉजीमध्ये येणारे 100 प्रश्न देखील तुम्हाला या प्रश्नांमधूनच बघायला मिळणार आहे. कंडिशन एक आहे की तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या कन्सेप्टचा वेगवेगळा प्रश्न करायचा आहे. रोज 30 प्रश्न सॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे आणि असं केलं तर तुमची MCQ सॉल्विंगची ॲबिलिटी पण काय होणार आहे चांगली दृढ होणार आहे. मग तुम्हाला अशा पद्धतीने तुमची MST CET 2024साठी जर का तुम्हाला हॅक करायची एक्झाम, हॅक म्हणजे मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला एकदम टॉप मोस्ट रँक आणायची किंवा टॉप मोस्ट पर्सेंटेज आणायचे, तर या 3 गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. एक म्हणजे थेरोटिकल पार्ट सांगितल्याप्रमाणे, दुसरी म्हणजे रिव्हिजन आणि तिसरी म्हणजे MCQ सॉल्विंग. मुलांनो याच्यामधला एक पण टप्पा सोडला तर विसरायचं आहे 99% काही मार्क्स येणार नाही. खरी गोष्ट आहे, अनुभवावरून सांगतोय. जे सांगतोय ते मनापासून हृदयापासून सांगतोय. त्याच्यामुळे जे सांगतो ते व्यवस्थित फॉलो करा. मुलांनो आता दुसरी गोष्ट जी आहे महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहे. मुलांनो तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही आज जो अभ्यास करताय त्याच्यावर प्रश्न उद्या येणार आहे, हा तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. असं जेव्हा तुम्ही स्वतःला सांगणार त्याच वेळी तुम्ही रोजचा रोज अभ्यास करणार. स्वतःवर विश्वास असला तर न जिंकणारा युद्धही माणूस जिंकू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे आत्मविश्वास. स्वतःवर स्वतःचा विश्वास ठेवणं देखील गरजेचं आहे. त्या वर गोष्टींनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार ना तर या 2 गोष्टी त्या अत्यंत महत्त्वाच्या. मुलांनो अजून मी तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुलांनो येणाऱ्या काळामध्ये आपण क्रॅश कोर्स लॉन्च करणार आहे यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट. क्रॅश कोर्स जो असणार आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आपण यूट्यूबवर लॉन्च करणार आहे. आणि हा क्रॅश कोर्स सर्व आतापर्यंत यूट्यूबवर कोणीसुद्धा क्रॅश कोर्स फ्री ऑफ कॉस्ट अपलोड केलेला नाही आणि तो आपण पहिलं चॅनल आपलं ठरणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे, प्रत्येक कन्सेप्ट मागच्या वेळेस बोर्डच्या वेळेस जे प्रश्न सांगितले होते तेच आले होते. प्रत्येक कन्सेप्ट तीच रिपीट झाली होती. मुलांनो चॅनलवर प्रत्येक प्रीमियम कंटेंट असणार आहे आणि तो कंटेंट हवा असणार तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला वेळ गेल्यानंतर ती माहिती पोचणार जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं. आणि जे बेल आयकॉन आहे ते देखील तुम्ही प्रेस करू शकता. मुलांनो एवढंच सांगणार आहे की सर चांगलं काम करत आहेत, सर मुलांपर्यंत प्रत्येक गोष्ट पोचविण्याचं कार्य करत आहेत. त्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन ती गोष्ट पुढे नेणार, पुढे मुलांपर्यंत पोचवणार, हीच मला आशा, अपेक्षा आणि आत्मविश्वास आहे. तुमच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणार आणि 99%च्या पुढे माझा प्रत्येक विद्यार्थी स्कोअर करणार, हीच माझी अपेक्षा आहे. मुलांनो व्यवस्थित अभ्यास करत राहा. सर्वांना तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक.